ही परिस्थिती अशी की 15 दिवसापासून सतत पाऊस पण चालू होता आणि ही पाण्याची परिस्थिती गोदावरी नदी पात्रातलं जे पाणी आहे ते बॅकवॉटरने आमच्या गावामध्ये शिरलं, 2 वेळेस शिरलं पाणी, की आता हे दुसऱ्यांदा पाणी आहे. पहिल्या वेळेस बी पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. कुठल्याही प्रकारचा पंचनामा शेतीतला अजून झालेला नाहीये. शासनाची कुठलीही तातडीने मदत बी झालेली नाही गावाला. तलाठी साहेब फक्त एकटे गावात येऊन 8 दिवस झाले नुसती पाहणी करतायत. कुठलाही पंचनामा अजून तशी मला शेतीतला झालेला आठवत नाहीये. गावामध्ये येऊन नुसतं काय करतात मग? नुसतं गावाचं पाणी वाढलं का, पाणी कमी झालं का, एवढी सूचना आम्हाला कळवितात फक्त दौंडी देऊन. बाकी काहीच नाही त्यांचं काम. जिल्हाधिकाऱ्यापर्यंत तुमचे जे काही नुकसान झालंय ते फोन करून कळवत नाहीत का लवकर मदत करा? नाही, कुठंच नाही. अजून तर आमची कुठं पोहोचली म्हणून बी नाही, कोण्या न्यूजला बी नाही. आता पहिल्यांदा तुम्ही न्यूजला चॅनल घेऊन आलात. तुमच्याच मदतीने जर हे पोहोचलं वरी जिल्हाधिकाऱ्यापर्यंत तर ठीक आहे. अशी तर कुठलीच मदत बी नाही, सरकारचा काही हे बी नाही याच्यावर. कापूस अक्षरशः असं हे दुसऱ्यांदा पाणी ह्या कापसामध्ये शिरलंय. या कापसाचे म्हणजे खरं म्हणलं तर शेतकऱ्याला जे सरकारनं जे भाव ठरवलाय हेक्टरी, त्याच्यामध्ये ह्याचं भरपाई बी होणार नाही, खर्च बी निघणार नाही आमचा शेतकऱ्यांचा. या गावातील मला या गावात प्रवेश केल्यावर सगळ्यात मोठा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. तो प्रश्न म्हणजे या गावात येण्याचा मुख्य मार्ग. या गावात येण्यासाठी या गावातील नागरिकांना अत्यंत स्ट्रगल करावं लागतं, संघर्ष करावा लागतो. शासनाला तुम्ही आतापर्यंत गावामध्ये येण्यासाठी ब्रिजची मागणी नाही का केली कोणाला? केलेली आहे. पूर्ण लेटर हे तहसीलदार साहेबाला ह्याच्या अगोदर बी दिलेले आहेत, रस्त्यासाठी पण दिलेलं आहे. नाही, त्या ठिकाणी मोठा ब्रिज पाहिजे असं वाटतं मला. ते त्याच्यामध्येच रोडमध्येच अटॅच केलेलं आहे, त्याचं बी मागणी झालेली आहे. मोठा ब्रिज मंजुरी झालेली आहे. काय झालं मग? मंजूर झाली? मंजूर झाली आहे 2 वर्ष झालं, पण रखडले 2 वर्ष झालं. कशामुळे रखडलं ते? काही माहिती नाही. प्रशासनाला विचारलं तर करूत फक्त एवढं उत्तर देतात. आज उद्या होईल सुरू, उद्या परवा होईल, परवा गेले की तेरवा होईल, एवढंच उत्तर देतात फक्त. बस 2दा आणि 1 वेळेस नुसता मुरुम टाकला झालं. रस्ता पूर्ण उकरून ठेवलेला आहे. एक तर गाडी चालत नाही. भूमिका घेते इथं फील्डवर कोणीच आलेलं नाही. स्थानिक लेवलचे लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, त्यांना तर गावाशी काही घेणं देणंच नाही आहे. काही आमदाराच्या कार्यकर्त्याला विचारलं तो म्हणते आमदाराला लीड दिली नाही. माझी आमदाराच्या कार्यकर्त्याला विचारलं तो म्हणते पलडा आहे. मग दखल कोण घेणार? खासदाराला तर काही घेणं देणंच नाही. खासदाराला काही घेणं देणंच नाही. शिरोळी गाव हे मला माहितीच का नाही की खासदाराला आज 10 वर्ष 12 वर्ष झालं खासदारकी करतोय बंडोबास, पण त्यांना माहिती नाही. शिरोळी हा कुठे येते त्यांना माहितीच नाही. विद्यमान आमदारांसोबत काय तुमचं बोलणं? विद्यमान आमदारासोबत आमचं तर काही बोलणं झालं नाही, पण त्यांच्या जो कार्यकर्ता त्यांचं बोलणं झालं, त्यांच्याशी आमचं बोलणं झालं. ते म्हणतात तुम्ही लीड दिली नाही आमदाराला. पहा, या गावातील जे काही विद्यमान आमदार आहेत त्या विद्यमान आमदाराचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना या गावातील नागरिकांनी प्रश्न विचारले की आपल्या गावामध्ये येण्यासाठी मुख्य मार्गावर ब्रिज कधी होईल. त्यांचं उत्तर असं आलं की तुम्ही आम्हाला लीड दिली नाही मतदानाच्या माध्यमातून. हा प्रश्न खूपच शासनाने नोट करून घ्यायला पाहिजेत. हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. आणि शेतकऱ्यांचे प्रश्न तर आहेतच. शेतकऱ्यांचं हे नुकसान तुम्ही पाहताय. उभ्या कापसामध्ये पाणी शिरलेलं आहे, कापूस तर सर्व गेलेला आहे. पण या गावामध्ये येण्यासाठी रस्ता पाहिजे, ते सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि हा रस्ता रखडला आहे 2 वर्षापासून. रस्ता मंजूर आहे पण हा रस्ता 2 वर्षापासून रखडला आहे. राजकारण चालू आहे रस्त्याचं असं मला वाटते. राजकारण चालू. जे काही विद्यमान आमदार आहेत त्या विद्यमान आमदाराला चांगली लीड भेटली नाही. त्यामुळे त्या विद्यमान आमदार या रस्त्यावरील जे काही ब्रिज आहे त्या ब्रिजकडे लक्ष देत नाहीत. आणि जे काही आता माजी आमदार आहेत ते म्हणतात आता आमचं पद गेलं. आता जे काही विद्यमान आमदार आहेत त्यांच्याकडे सगळं आहे, त्यांना तुम्ही कळवा, असं या तरुणांचं मत आहे. गावातील सुशिक्षित तरुण आहेत, त्यांचं शिक्षण चालू आहे. तुमचं शिक्षण काय चालू आहे? माझी 12वी झालेली, मी शेतीच करतो आता. शेती सध्या? बरोबर. किती एकर जमीन आहे तुम्हाला? 10 एकर शेती. 10 एकर शेतीमध्ये आता कसं आहे परिस्थिती? कापूस आहे, ऊस आहे. कापसाचे सगळे बोंड पिंड चटणासून गेले. किती एकर बाधित झाली शेती आता सध्या? 5 एकर कापूस सगळा बाधितच आहे. 5 एकर. हो, बरोबर. काय सांगाल आता? शासनाने सरसकट शेतकऱ्याला 8,500 रुपये मदत केली, पण जेव्हा मी या गंगाच्या काठाच्या गोदा काठाच्या परिसरात मी फिरतोय तेव्हा असं काही ठिकाणी 100% नुकसान झालेलं आहे. मग 100% नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी तुमची मागणी? 100% नुकसान झालंय, त्याच्यामुळे आमची मागणी आहे की 50,000 रुपये हेक्टरी मदत मिळाव. त्या मदतीवर तरी आमचा कस तरी
अतिवृष्टीचा ह्याचा हे जे काय झालं बॅकवॉटरमुळे नुकसान ती भरपाई निघून जाईल आमची. 50,000 रुपये हेक्टरी मदत शासनानं जाहीर करावी अशी आमची विनंती आहे. आणि गेले 3 वर्ष झालं जो आमच्या गावाला येण्या जाण्यासाठी कलेचा मार्ग आहे त्या कलेवाल्याला शासनाच्या दिवसापासून गेले 3 वर्षापासून ते सतत येण जाण या रोडवरली पाणी आलं की कुठल्याही शासनाची कुठली NDRF ची टीम येत नाही, काही नाही. प्रत्येक वेळेस मदतीला येतो म्हणून माणिक सटवाजीसाठी नाव आहे त्यांचं. तो कलई घेऊन दरवेळेस पुराच्या ह्या परिस्थितीमध्ये ते घेऊन येते. त्यालाही शासनानं आतापर्यंत कुठलीही मदत केली नाही. दरवर्षी मदत करू अशीच बोलते, पण आजपर्यंत त्यांना कुठलीही मदत शासनानं केलेली नाहीये. इथे बोला. या गावामधील शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. गावातील मुख्य रस्ता आहे, रस्त्यावर जे काही ब्रिज नाही त्या ब्रिजचा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न जो आहे तो शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. आपल्यासोबत एक विद्यार्थी आलेला आहे. इकडे बेटा, इकडे पुढे कितवीला असतो आता ह्या गावातील 5वी पर्यंत शाळा आहे. ती शाळा सुरळीत चालू आहे, पण 5वी पासून जे काही पुढचे वर्ग आहेत त्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी मला वाटतं शिर्शीला जावं लागतं. आणि शिर्शीला जाण्यासाठी हा जोखमीचा रस्ता पार करावा लागतो. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे पालक त्यांना शाळेत पाठवायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांची शाळा 15 दिवस झालं बंद आहे. तू कितवीला आहेस आता? 8वी. कुठं शाळेत कुठं शिकायला? शिर्शी बुद्रुक. मग जातोस का नाही रोज शाळेत? नाही, या पाण्यामुळे दररोज जाणं होत नाही. मग एक दिवस अडकून जातो का? प्रत्येक 15-1 दिवसानं पाणी येतो. रस्ता बंद होते, त्यामुळे आम्हाला शाळेत जाता येत नाही. असं का? काका, मी तुमच्या गावात आलो, शेतकऱ्यांचे प्रश्न पाहिले, भोई समाजाचे प्रश्न पाहिले, रस्त्याचे प्रश्न पाहिले, आणखी काय प्रश्न आहेत? काय आम्हाला आहे पाण्याचाच प्रश्न आमच्या गावाला जास्त आहे. सगळ्यात मोठा प्रश्न, समजात मोठा प्रश्न या पाण्याचाच आहे आम्हाला. दरवर्षी वारंवार आमच्या इथं पाणी येते, पण ते पुलाचं काही नियोजन लागण झालंय काय नाही. 2006ला सुरू झालेला आहे याचा पूर्ण रस्त्याचा, तरी पण शासनानं काही याच्यावर हे घेतलेलं नाही. दखल घेतली. सगळे गेलं आमचं कापूस सोयाबीन, तर काय आम्हाला मदत भेटली नाही. काय 3 वर्ष झाले चाललंय हे. सारखं 2-3 वर्षांनी चालूच आहे पाणी यायला, तर काय आम्हाला मदत भेटणं झाली काय नाही. वड्याच्या काठची जमीन दरवर्षी जाते. पूर्ण जवळपास आमच्या वड्याच्या काठची जेवढा भाग आहे ना तो दरवर्षी पाण्याखाली जातो. बरोबर. किती शासन एकरचा फक्त भाग आहे ते तुटवून वड्याच्या देऊन काठचा? तरी 100 एकरच्या पुढे येते. शिरोळी शिवारामधला 100 एकरच्या पुढे येते भाग. त्यामध्ये छोटे मोठे सर्व शेतकरी, मोठ्यापासून छोट्या 1 एकर पासून ते 10 एकर 15 एकर पर्यंत शेतकरी. 15 एकर वाल्याचं बी 100% नुकसान होत आहे आणि 1 एकर वाल्याचं 100% नुकसान आहे. त्यामुळे शासन फक्त तुटपुंजी मदत देते 3-4 हजार रुपये बस. या गावाचं क्षेत्र किती आहे? जमिनीचं क्षेत्र सगळं 900 हेक्टर 900 एकर. 900 एकर का? 900 एकर पैकी किती एकर जमीन पाण्याखाली गेली असेल? ह्या वेळेस 500 एकर 500 एकर 900 एकर पैकी 500 एकर जमीन पाण्याखाली पाण्याखाली. 100% नुकसान झाले का 50%? याच्यात 100% नुकसान झालेलं आहे. 500 एकराची जमीन 100% पाण्याखाली गेलेली. एकूण गंगेचा भाग काही आणि एकूण नदीचा भाग काही, म्हणजे दोन्ही बाजूने फक्त मधला टुपा आमच्या इथला राहिलेला आहे समजा. तर त्याच्याकरता पूर्ण 500 एकरचे आमचे हे झालेले. 500 पेक्षा जास्त, पण एक अंदाजा समजा 500 तरी आमचं हे झालेलं आहे. बाकी दोन्ही बाजू नाही ना, फक्त मधला तेवढा टुपा राहिलेला. मंडळी, या गावाचं जे काही शेती आहे या गावामध्ये ती 900 एकर आहे. आणि 900 एकर पैकी 500 एकर जे शेती आहे, 500 एकर शेतीचं 100% नुकसान झालेलं आहे. 500 एकर शेती 100% पाण्यामध्ये गेलेलं आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांचं, शेतकऱ्यांचं मत आहे की 100% आम्हाला जे काही नुकसान झालं आहे ते 100% द्यावं. जे काही सरासरी आहे ती मदत दिलेली शासनाने 8,500 रुपये हेक्टर, ती वेगळी आहे. पण 100% जी काही मदत आहे हेक्टरी 50,000 ते 60,000 रुपये ती आम्हाला द्यावी असं या गावातील नागरिकांचं मत आहे. दुसरा प्रश्न, या गावामध्ये मुख्य रस्त्यावर जे काही ब्रिज आहे तो ब्रिज झालेला नाही आणि तो ब्रिज लवकरात लवकर शासनाने मंजूर केलेला आहे. ब्रिज लवकरात लवकर आता अंमलबजावणी करावी आणि त्या ब्रिजचं काम सुरू करावं, हा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न ह्या गावातील हा आहे की शाळेतील विद्यार्थ्यांचं शिक्षण आता रखडलेलं आहे. त्याचं पण कारण फक्त या रस्त्यावर, मुख्य रस्त्यावर ब्रिज नाही आणि मच्छीमाराचा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय करण्यासाठी जे साहित्य होते ते साहित्य सगळं वाहून गेलेलं आहे. बोटी, नावा सगळ्या जाळे वाहून गेलेले आहेत. हा चौथा प्रश्न. सगळ्यात जास्त प्रश्न या गावामध्ये मी पाहिले, या गावाला भेट दिली, गावातील तरुण मंडळी, या गावातील वयस्कर मंडळी, आजी आजोबा सर्वांना भेटलो. यांचे प्रश्न ज्वलंत होते. मंडळी, थांबूयात इथेच आपण. जनता आवाज वंचितांचा, शिरोळी.